नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. काव्या तिच्या मैत्रिणीला भेटते त्यावेळी तिची मैत्रीण तिला म्हणत असते, तू पार्थचं घड्याळ नीट करायला गेली होतीस, बदल दिसतोय. मांजरीचा म्याव म्यावचा सूर हळूहळू बदलतोय असं म्हणतच ती तिला चिडवत असते, तर काव्याला सुद्धा हसू येत असतं. दुसरीकडे घरी जीवा डायनिंग टेबलवरती खाली येऊन बसलेला असतो. त्यावेळी रम्या आणि वसुआत्या तिथे असतात. त्या दोघींचा काहीतरी प्लॅन सुरू असतो. त्यावेळी रम्या मोठ्याने जीवाला ऐकू जाईल असं वसुआत्याला म्हणत असते, किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे गाई? तर लगेच वसुआत्या म्हणत असते, तू, मी, मानिनी आणि मंजू. तर लगेच रम्या म्हणत असते, अगं तू जीवाचं नावच घेतलं नाहीस. हे ऐकून मात्र जीवाला खूप राग यायला असतो आणि तो तेथून उठून जायला लागतो. तर तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि नंदिनी जीवाच्या हाताला धरूनच त्या दोघींना रागात म्हणत असते, जीवांबद्दल काहीही वाकडं बोलण्या अगोदर तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल. हे ऐकून तर रम्या आणि वसुआत्या चांगल्याच घाबरतात. परंतु नंदिनीने ज्या प्रकारे जीवाचा हात धरलेला असतो त्यामुळे जीवासुद्धा नंदिनीकडे बघत असतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.